नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। नोव्हेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तर तो आता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे। भरपूर दिवस झाले जो काही जीआर येत नव्हता, काही अपडेट येत नव्हती, परंतु आता लाडक्या बहीण योजनेचा जो काही जीआर आहे तर तो निधी वितरणाचा जीआर सध्या आलेला आहे। लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे सुद्धा जमा होणार आहेत। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यावर कधीपर्यंत जमा होईल आणि कोणाकोणाला हे पैसे मिळणार ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्या अगोदर हा जीआर पहा। जीआर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता सन 2025-2026 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा 8 डिसेंबर 2025 रोजीचा जीआर आलेला आहे। महत्त्वपूर्ण जी काही माहिती आहे ते या ठिकाणी आपण पाहून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकता वित्त विभागाच्या संदर्भातील 2025 रोजीच्या परिपत्रकांमुळे सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे आणि त्यानुसारच वित्त विभागाने दिलेल्या मान्यतानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025 पहा या ठिकाणी नोव्हेंबर 2025 या महिन्याचा जो काय आर्थिक लाभ आहे तर तो अदा करण्यासाठी लेखाशीर्षक 31 सहाय्यक अनुदाने वेतनेत्री या उद्दिष्टाखाली 263.45 कोटी जो इतका निधी आहे तर तो वितरित करण्यात या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे। तर हा लाडक्या बहिणीचा नोव्हेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजेच येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये हा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमची ई-केवायसी झालेली नसू द्या किंवा केवायसी झालेली असू द्या, काहीही प्रॉब्लेम नाही। फक्त लक्षात ठेवा 31 डिसेंबर पर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी आपली केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये म्हणजे डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।